भेल परियोजना शुरू करो, नहीं तो किसानों की जमीन वापस करो। यह मांग सांसद डॉक्टर प्रशांत पड़ोले ने भंडारा जिले के मुंडीपार स्थित भेल परियोजना के सामने किए गए जन आंदोलन में रखी। उन्होंने कहा कि भेल को अपनी प्रस्तावित दोनों परियोजनाएं तुरंत शुरू करनी चाहिए और यदि भेल इसमें असमर्थ है तो उसकी 500 एकड़ जमीन पर अधिक रोजगार देने वाली कोई दूसरी परियोजना शुरू की जाए। अगर यह मांगे पूरी नहीं होती हैं तो किसानों को उनकी जमीन वापस दी जाए। उन्होंने सरकार से साफ तौर पर कहा कि भाजपा सरकार को किसानों की परीक्षा नहीं लेनी चाहिए। यदि यह परियोजना शुरू नहीं की गई तो इससे भी बड़ा आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन में बड़ी संख्या में किसान उपस्थित थे। भाऊ, काय सांगाल की आज भेल प्रकल्पाचं तुमच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं, काय सांगाल? मागील 13 वर्षापासून हा प्रकल्प बनेल आणि या लोकांचा ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, ज्यांचे घरं गेले आहेत, अशा लोकांचा उद्धार होईल या आशेवर हे स्वप्न रंगवणे सगळे लोक आपली जनता इथे आहेत। परंतु या स्वप्नांचा स्वप्नभंग होत आहे। डबल इंजनची सरकार आहे। आता यांच्या भेलची अधिकारी आणि MIDCचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता असं आढळलं की यांची मानसिकताच नाही तर प्रकल्प बनला पाहिजे। कारण की जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला त्यांनी अलॉटमेंट लेटर त्यांनी भेलला दिला MIDCनं, पण त्यांची जागा ते लीजवर त्यांना करण्यात आली नाही। हा सगळ्यात मोठा इथला प्रॉब्लेम हा दिसून येतोय। आणि समजा त्यांना लीजच देण्यात नाही आली, त्यांच्या नावावर जमीनच आली नाही, तर मग हा प्रकल्प कसा ते इथं निर्मित करणार आहेत, इंडस्ट्री कशी ते उभारणार आहेत। आणि वर्ष लोटून गेले तरीही या सरकारनं ते MIDCनं ते जागा त्यांनी तिथं दिलेली नाही। आता लढाई झगडा 10 वर्ष उलटून गेले, यांनी जागा त्यांना केलीच नाही। आणि याच्या व्यतिरिक्त आता या जागेवर नजर कोणाची आहे तर स्टेट गव्हर्नमेंटची नजर आहे। अरे जमिनी कोणाच्या? सगळ्या लोकांच्या फायद्यासाठी कोणाच्या ते इंडस्ट्री येणार आहे? ते सामान्य जनतेच्या फायद्यासाठी इथं इंडस्ट्री येणार आहे, पण लक्ष कोणाच्या? त्या सरकारच्या। यांची मानसिकताच नाही आहे का लोकांचा डेव्हलपमेंट झाला पाहिजे इथं। आज विचार करा, डबल इंजनची सरकार आहे। सेंट्रलनं आणि स्टेटनं समजा समझौता केला तर 2 मिनिटांमध्ये इथं प्रकल्प होईल। समजा भेल तयार नसेल तर दुसऱ्या कंपन्या आणा, त्यांनाही जागा द्या। जागा आहे, पाणी आहे, लोकांची इच्छाशक्ती आहे, मानसिकता आहे, मग हे सरकार का बरं इथं काम नाही करत? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं उद्भवलेला आहे। म्हणून हा आंदोलन आम्ही नमता घेत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये समजा आम्हाला रिझल्ट मिळाला नाही, इथं इंडस्ट्री आली नाही, समजा भेल नसेल बनवत तर दुसऱ्या कंपनी इथं इंडस्ट्री बनवावं, स्टेट गव्हर्नमेंटने इथं इंडस्ट्री बनवावं, त्यांनी समजा ते मनसा दाखवली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमची जागा, आमचा हक्क आम्ही स्वतः हिरावून घेऊ का नाही मित्रांनो? आम्ही स्वतः आपला हक्क घेण्यास आम्ही सक्षम आहोत। हा इशारा आम्ही या सरकारला देत आहोत।